नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना जी आहे तर त्या योजनेमार्फत जे अर्ज सादर केले जात आहेत तर त्याची शेवटची तारीख जी आहे ती 14 ऑगस्ट 2024च आहे का? त्याच पद्धतीने त्यांचे अर्ज जे आहेत तर ते अर्ज झालेल्याच लोकांचे फक्त पैसे जमा होणार आहेत का? तिथून पुढे अर्ज जमा होणार नाहीत का? ही संपूर्ण जी काही कमेंटमध्ये आपल्याला प्रश्न येत आहेत त्याचंच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एक उत्तर देणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि माझी लाडकी बहीण योजनेची जी काही नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। आता बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना सुरू केलेली आहे। या योजनेचा फायदा तळागाळापर्यंत लोकांपर्यंत मिळेल। ही योजना राबवताना पारदर्शकता ठेवावी, प्राप्त सर्व अर्ज निकाली काढावेत। त्याच पद्धतीने असे निर्देश राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी आज दिलेले आहेत। तर मित्रांनो, त्याच पद्धतीने ते काय म्हणाले आहेत हे देखील पाहूया। तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत जिल्ह्यात दिनांक 9 ऑगस्ट रोजीचे सायंकाळी 5 वाजेपर्यंतचे 4,59,827 अर्ज प्राप्त झाले असून यापैकी 4,24,211 अर्जांना मान्यता दिलेली आहे। अंशतः अमान्य अर्ज 33,313 असून 2,303 अर्ज अमान्य आहेत। तर अशा अमान्य अर्जातील त्रुटी प्रशासनाने संबंधितांना कळवलेल्या आहेत। संबंधितांनी या त्रुटीची पूर्तता तात्काळ करावी। म्हणजेच तुमचे जर का फॉर्म रिजेक्ट झालेले असतील तर तुम्ही ते फॉर्म लवकरात लवकर भरायचे आहेत। म्हणजेच जे काही तुमचं व्ह्यू रिजनमध्ये ते तुम्हाला दिसतं तर त्या व्ह्यू रिजनच्या पद्धतीने तुमचं जे काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी पूर्ण करून तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करून ते लवकरात लवकर तात्काळ पूर्तता करायची आहे। तर मित्रांनो, ही पूर्तता केल्यानंतर तुमचा अर्ज देखील मान्य केला जाणार आहे। त्याच पद्धतीने बघा, या योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 17 ऑगस्ट 2024 रोजी पुणे येथे होणार असून त्यांच्या हस्ते ज्या महिलांचे अर्ज दिनांक 14 ऑगस्ट 2024 पर्यंत मंजूर होऊन शासनास सादर झालेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होणार आहेत। तर मित्रांनो, हा महत्त्वाचा असा पॉइंट आहे बघा। 14 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत ज्यांचे अर्ज मंजूर होऊन शासनास सादर झालेले आहेत त्या महिलांना या योजनेचा लाभ 100% मिळणार आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। तर मित्रांनो, आता हे पैसे फक्त त्यांच्याच खात्यामध्ये जमा होतील का? तर नाही। तर मित्रांनो, ही योजना कायमस्वरूपी राबवण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होणार असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री यांच्या उपस्थितीत महिला मेळावा होणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे। यापुढील प्राप्त अर्जाची कार्यवाही पुढे चालू राहणार असून ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। मित्रांनो, बरेचसे आपल्याला कमेंट्स येत होत्या की काही दिवसच ह्या योजना चालू राहणार आहेत किंवा इलेक्शन होईपर्यंतच ह्या योजना चालू राहणार आहेत। तर मित्रांनो, असं काही नाही। ही योजना जी आहे ती कायमस्वरूपी चालू राहणार असल्याचं आपल्याला सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, ही अपडेट जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपणापर्यंत पोहोचवत राहतो। चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।